नमस्ते, मी अनंत कौसाले. तर बघा, आज 15 ऑगस्ट. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला होता इंग्रजांच्या तावडीमधून. तर बघा, आजचा हा 15 ऑगस्ट 78वा स्वातंत्र्य दिवस आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट वेक्टरचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची बात म्हणजे सरजी, आपणा सर्वांना या 15 ऑगस्टच्या म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर आजच्या लेक्चरमध्ये सरजी आपण युनिट वेक्टरचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. युनिट वेक्टर एका प्रकारचा वेक्टरचा टाईप असतो. सर काय असतो बघा, युनिट वेक्टर एका प्रकारचा वेक्टरचा टाईप असतो. तर याच वेक्टरचा टाईप म्हणजे युनिट वेक्टरचा आजच्या लेक्चरमध्ये आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर चला सॉल्व्ह करूया आजचा क्वेश्चन. तर बघा, आपला क्वेश्चन असा विचारलेला आहे की चेक वेदर द वेक्टर I/√2 I कॅप बाय रूट 2 प्लस J कॅप बाय रूट 2 इज अ युनिट वेक्टर ऑर नॉट. सर जी, सर बघा, आपला क्वेश्चन मध्ये काय विचारले बघा, I कॅप काय विचारलं बघा, आपला I कॅप बाय रूट 2 प्लस J कॅप बाय रूट 2 का, हां सर रूट 2. ओके सर, जे आपलं हे जे आपला दिली व्हॅल्यूकडे ही वेक्टर म्हणजे आपली युनिट वेक्टर आहे का नाही सर, जे आपलं हे ओळखायचं. ओके, म्हणजे असं ऑर नो सर आपल्याला ते उत्तर द्यायचं आहे. म्हणजे सर जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती युनिट वेक्टर आहे का नाही हे सर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यस ऑर नो मध्ये आपल्याला माहीत पाहिजे की बघा, वेक्टरच्या दोन क्वांटिटी असतात सर. जे किती सर, दोन क्वांटिटी असतात. एकाची स्केलर क्वांटिटी, एकाची कोणती, एकाची स्केलर क्वांटिटी आणि एक सर असते वेक्टर क्वांटिटी. अरे हां यांना हा सर, ह्या स्केलर क्वांटिटी म्हणजे सर जी ओनली मॅग्निट्यूड नॉट डायरेक्शन, आणि स्केलर क्वांटिटी म्हणजे ओनली मॅग्निट्यूड नॉट डायरेक्शन. ओके, आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे सर जी बोथ म्हणजे डायरेक्शन प्लस मैग्नीट्यूड. सर जी व्हाट इज मैग्नीट्यूड, मैग्नीट्यूड का मतलब होता है न्यूमेरिकल वैल्यू. रिपीट मी, व्हाट इज मैग्नीट्यूड, मैग्नीट्यूड का मतलब क्या होता है, न्यूमेरिकल वैल्यू होता है. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे ओनली मैग्नीट्यूड आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे बोथ. सर जी काय म्हणजे, स्केलर म्हणजे काय, ओनली मैग्नीट्यूड द न्यूमेरिकल वैल्यू and vector both direction plus न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑर मॅग्निट्यूड. तर बघा, आपला क्वेश्चन विचारला आहे की जे आपलं व्हॅल्यू दिलेली आहे सर, हे युनिट वेक्टर आहे का नाही, यस ऑर नो. तर याचं उत्तर आपण काढू. बघा, आपल्याला माहीत पाहिजे का आणखी बातकडे की या युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड जर काय असतं बघा, ते 1 असतं सर. किती असतं, 1 असतं. या युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड सर काय असतं, 1 असतं. म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू इज 1. कशासाठी सर जी, आपल्या युनिट वेक्टरची. तर चला सॉल्व्ह करूया. आपण सर पहिल्यांदा I कॅप बाय रूट 2 ओके प्लस J कॅप बाय रूट 2 आपण शिकलो की बघा मॅग्निट्यूड इज इक्वल टू अंडर रूट AX² प्लस काय बघा AY² प्लस काय बघा AZ² वेक्टर. क्लिअर नाही मॅग्निट्यूड, यस ऑर नो. यस सर. तर आता आपण ते लिहू बघा 1. इथं ह्याची व्हॅल्यू म्हणजे किती असणार, 1 असणार. 1/2 प्लस 1/2. और हाँ यांना, हाँ सर जी, हाँ समझ में आ रहा है आपको यहाँ पे. ओके सर जी, ओके 2 आ गया यहाँ पे. 1 × 1 कितना सर, यहाँ पे 2 आ गया. यहाँ पे मल्टीप्लाई करेंगे 1 × 2/2. ओके 1 इंटू हमारा 2/2. समझ में आ रहा है आपके यहाँ पे कितना सर, यहाँ पे 1 + 1 = 2. ओके ओके सर. सेकंड वाला क्या यहाँ पे 1 × 2 ओके 1 × 2/2 कितना यहाँ पे 1 + 1 = कितना 2. समझ में आया. लास्ट स्टेप 1, हाँ सॉरी 1 आ गया. कुछ तो गलत लिख रहा है. सॉरी यहाँ पे 1 ही आएगा सिर्फ, मैं 2 कहाँ से लिख लिया. 1 आ गया सिर्फ, और इधर भी 1 आएगा सिर्फ 1 आएगा. ओके ओके सर.
1 + 1/2 कितना सा यहाँ पे 2/2 1 इज द यूनिट वेक्टर सर जी। क्योंकि हमने क्या पढ़ा था, हमने पढ़ा था कि यूनिट वेक्टर का मैग्नीट्यूड ओनली 1 होता है। आंसर कितना है यहाँ पे 1 आ गया। इज अ युनिट वेक्टर सर, याला आपण यस म्हणू सर जी। काय म्हणू सर आपण याला आपण यस म्हणू, कारण की याचं मॅग्निट्यूड सर काय, याचं मॅग्निट्यूड म्हणजे सर न्यूमेरिकल व्हॅल्यू 1 आलेली आहे। आपण शिकलो की बघा आपल्या युनिट वेक्टरची व्हॅल्यू म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूड सर जी काय असतो 1 असतो। तर 1 उत्तर आलं, इज अ युनिट वेक्टर। ओके, छापू दिमाग में।